येस आज योगीराजे बुटेरे सर मला नक्कीच पाहायला मिळतील आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय ऑफिशियल अंपायर विष्णू शिंदे सर मगाशी आय थिंक इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व. येस मॅच ऑन. देव्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता अलॉंग विथ द कार्पेट आणि एक सिंगलच्या मदतीने आपण पाहतो छत्रपती संभाजीनगर या संघानं खातं ओपन केलं, अकाउंट ओपन केलेलं आहे सिंगलच्या मदतीने. श्री गणेश होत असताना या संघाचं पाहायला मिळतं जरूर. ओव्हर नंबर 1 P1चं षटक प्रगतीपथावरती पाहायला जरूर मिळते. राईट मोद विकेट. पुढचा बॉल यावेळेस हेरंब माताना सातमध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. एक लेदरचा खेळाडू हेरंबला आपण पाहिलाय जरूर ओपन ऑफ व्यावसायिक गटातून खेळताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आता सध्याच्या घडीला स्ट्राईक इनला हेरंब. 2 धावा इथे नक्कीच एकवडल्या गेल्यात. या 2 धावा इथे स्कोर कार्डवरती ॲड होत आहेत. जितू गावत सर देखील तुम्हाला आज इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील नेक्स्ट मॅचमध्ये. बाहुबली ऑफ आंबेशिव म्हणून ज्यांची ओळख आहे, मोठमोठे षटकार ज्यांच्या मॅटमधून पाहायला मिळतात. मिड ऑफला आपण पाहतोय अगदी खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे मिड ऑफला आणि डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि या धावफलक जण पोहोचलोय 3 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळे साचे, बुनबुनसे सागर बनता असं समीकरण सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु हे सागर कुठपर्यंत जाऊन पोहोचेल हे पाहणं गरजेचं राहील. 5 वर्षे मॅच त्या अनुषंगाने किती धावा बनतात. ओ यावेळेस फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने फटका साचवायचा होता. यावेळेस मिसअंडरस्टँडिंग होते आणि पाहावं लागेल. येस उंगली उपर परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. मनोजाला धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम छत्रपती संभाजीनगर या संघाला. फलंदाज बाद. कुणाल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बोला तयार. अनिकेतला आपण पाहिलाय ऑन साईडला पूल केलाय. फिल्डर तिथे नाहीये. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. फिल्डर आलेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल जाईल अखेरीस बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4 चौकार. आज आमच्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच जे लाडके अंपायर अर्थातच बकेट ऑन मला पाहायला मिळतात अंपायरच्या माध्यमातून. अनिकेतला आपण पाहिले बरेचसे मारुती सिरीज ज्याच्या नावावरती राहिले आहेत. बॅटिंग देखील लाजवाब पाहायला मिळेल सेकंड इनिंगमध्ये असा खेळाडू अनिकेत. ओ यावीस बॅट सोलिडिंग आहे हलकी सेज आणि थॉट बॉलने ते आपण पाहतोय ही ओव्हर मात्र समाप्त केली आहे आणि एका षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आहे. धावफलक जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. 7 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट मनोजच्या माध्यमातून ती विकेट आपण पाहिली आहे आणि इनाट नंबर 3 वरती आपण पाहतोय कुणाल भंडारी आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली बॅटिंग आपण पाहिली आहे नक्कीच कुणालची. लेफ्टी बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि ॲग्रेसिव्ह बॅटिंग त्याची नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 यावेळी हाताळण्यासाठी आलेले आहे जगदीश
चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. कालपासून आपण पाहतोय, पहिल्याच दिवसापासून आपण पाहतोय खरं आता बरेचसे संघाला पॅनलाइज करण्यात आलंय. पहिली मॅच असू दे किंवा शेवटची मॅच असू दे, पॅनल्टी नक्कीच देण्यात आली आहे संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. पहिला बॉल यावेळी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते, टप्पा पडला आणि खाली राहिलेला बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. डॉटने इथे मात्र सुरुवात केली जगदीशने आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बऱ्याच ठिकाणी किताब देखील पटकवलेत असा गोलंदाज जगदीशला पाहतोय. स्मॉल डायनामाइट ऑफ दुसरे 11 सावरेज संघाचा. पुरुष एकदा बॉल होती यार. नेक्स्ट बॉल हो, यावेळी स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फिल्डर तैनात आहे मिड ऑफला आणि बॉल इथे स्टॉप जरूर केले. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. 7 धावा धाव फलकावरती स्थिरावल्या आहेत. 2 बॉलमध्ये आतापर्यंत एक पण धाव इथे खर्च केलेली नाही. 7 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. बॉल तयार. पुढचा बॉल यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फिल्डर आहे, जज करतात अनिकेत आणि चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना परतावं लागेल मैदानाचा बाहेर कुणाल भंडारी याला. आणि अनु बॅटर मैदानाच्या आतमध्ये करुणेश चव्हाण केसी तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. एक कार्डेटर बॅटर म्हणून जसे ओळख आहे आणि असं कित्येक मॅचेस त्यांनी आपल्या जीवावरती जिंकून दिलेत आपल्या संघासाठी. असा खेळाडू करुणेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहतो ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते, एक चांगली बॅटिंग, चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं बॉन्डिंग, एक चांगलं कनेक्शन या दोन्ही बॅटरमध्ये आहे. हेरंबा आणि करुणेश ही पण जोडी या टीमची आणि आता त्याच प्रकारचे बॅटिंग नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला, कारण की एक चांगला बॉन्डिंग सोबतच सातत्याने सराव करत असतात आणि सातत्याने मोठमोठ्या फॉर्मॅटच्या ज्या मॅचेस असतात त्यामध्ये देखील हे दोन्ही खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. आणि आता एक चांगली बॅटिंग करणं इथून पुढे फार गरजेची आहे, कारण की आपल्या संघाला जर एक बिग फायटिंग टोटलवरती पोचवायचा असेल तर चौकार आणि षटकार इथे नक्कीच खेळावे लागतील. पुनश्च एकदा बॉल होती यार. जगदीश स्ट्राईक एंडला करुणेश. पहिला बॉल यावेळेस अगदी सन्मान देण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. जगदीशची कौतुक करावं लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान. काय गोलंदाजी आहे, लाजवाब गोलंदाजी आहे. आतापर्यंत 4 बॉल टाकण्यात आले आहेत. एक विकेट त्यांनी कॅरी केली आहे. धाव आतापर्यंत खर्च केलेली नाही आहे. एक चांगली सुरुवात इथे आपल्या संघासाठी करून दिलेली आहे. सकाळची सुरुवात अशी व्हावी की जगदीशची गोलंदाजी. बॉल या लो फुल टॉस बॉल ऑन साइडला पुल केले, पॉवरफुल आहे आणि 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतात 4. विराज भुट्टेरे सर आम्हाला सांगतात यासाठीचा 4 रन्स. चौकार नक्की झालाय. करुणेशच्या बॅटमधून आधीच त्यांचा उल्लेख केला होता. चांगला बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे केसी अर्थातच करुणेश चव्हाण तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. आणि जेव्हा जेव्हा ही जोडी येते तेव्हा तेव्हा धुमाकूळ घालते. असे दोन्ही बॅटर आता सध्याच्या घडीला मैदानावरती पाहायला मिळतात. हिरंबा आणि करुणेशी जोडी आहे. 11 धावा धाव फलकावरती आहेत. 11 ऑन ए बोर्ड. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड पाहायला मिळतं आहे. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. शेवटचा बॉल आहे 1 टू गो या ओव्हरमधील लास्ट बॉल. नैसर्गिक सानिध्यात बसलेलं हे क्रीडांगण आपण पाहतोय. अंबेशिवकरांचं हे क्रीडांगण आहे आणि आपल्या घरच्या मैदानावरती आज नेक्स्ट मॅचवर तुम्हाला खेळताना नक्कीच पाहायला मिळतील. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी जरूर केलेली आहे परंतु आता ती जिम्मेदारी खांद्यावरती असेल नेक्स्ट मॅचमध्ये, कारण की कशा प्रकारची कामगिरी करतात. यावेळेस देखील फुल टॉस बॉल ऑन साइडला बॉल जाईल डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनचा बाहेर. करुणेशच्या बॅट मधून आलेला हा नेत्र दीपक स्ट्रोक. बॅटिंग पाहायला मिळते. आपण आता पाहिला ॲक्शन रिप्लेमध्ये राईट आर्म ऑफ द विकेट वसूल केलेत, पूर्णपणे कन्वर्ट केला फुल टॉस मध्ये आणि त्याला फुल टोल वसूल केला. शेवटच्या बॉलवरती हा षटकार जरूर आलाय करुणेशच्या बॅटमधून आणि धावफलक जम पोहोचलाय 17 धावसंख्येवरती 17. चला स्पीडअप करा, टीम मीटिंग नको कुठल्याही प्रकारची. टायमर ऑन आहे. वेळेवरती आपल्याला सर्व मॅचेस कव्हर करायचे आहेत.
आणि ऑन गोईंग टाईमवरती आपल्याला मॅच खेळवायचं आहे. त्यामुळे विनंती असेल प्रत्येक संघाला. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल टॉस बॉक्समध्ये. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित व्हा, अन्यथा तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. पहिल्या दिवसापासून आपण हे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. गावदेवी आंबेशिव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना अल्टिमेट बदलापूर. विनंती असेल. येस योगीराज सर. चला बॉल सुपूर्द करा. नवीन बॉल आपण नक्कीच देतोय. बॉल फुटला हरवला तरी देखील नवीन बॉल देण्यात येईल, स्पर्धेचा नियम आहे. त्यावेळी पहिल्या दिवसापासून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. चला मॅच ऑन करा, वेळ घेऊ नका. चला व्हॉलेंटियर थोडंसं लक्ष द्या. चला व्हॉलेंटियर्स बॉल प्लीज कलेक्ट करा. मॅच चला ऑन राहील. अनिकेत बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. बॉल तयार. राईट अमोद द विकेट. स्ट्राईक एडला हेरंब. पहिला बॉल कव्हरचा फटका चांगला पाहायला मिळतो आहे. बॅटचा फेस ओपन केला, अलॉंग विथ कार्पेट फटका सजवलाय. दुसऱ्या धावेचा मानस आहे परंतु धाडस नाहीये आणि एका धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. एका धाब्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती, 18 ऑन अ बोर्ड. आता स्ट्राईक एंडला करुणेश यांना आपण पाहतोय. करुणेश आणि हेरंब ही जोडी मैदानात सातमध्ये पाहायला मिळते. धुमाकूळ गाळ्याला नक्कीच रेडी आहे, परंतु आता धावा इथून पुढे कशा प्रकारचे बनवतात, एकवडतात आणि गरजेचं राहील. दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 सावऱ्या संघ खेळतोय. हर्ष अँड टीम संपूर्ण इथे उपस्थित आहेत. बोलत यार पुढचा बॉल यावेळेस बॅक टू लिडिंग एज. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय आणि यावेळीस बॉल लॉंग स्टॉपला जात असताना नॉन स्टॉप केलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा अजून एक करुणेशच्या बॅटमधून चौकार. बावीस धावा 22 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट देखील गेलेत आणि 2 ओव्हर 2 बॉल देखील झालेत. म्हणजे मॅजिकल इक्वेशन स्कोर कार्ड वरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळत आहे. बॉल तयार. पुढचा बॉल हो यावेळेस देखील आपण पाहतो ऑन साईडला फटका खेळायचा होता. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलवरती थांबावं लागेल. डीप मिड विकेटला फिल्डर होते आणि एक सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 23-23 ऑन अ बोर्ड. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती ऑन गोईंग तुम्हाला पाहायला नक्कीच मिळत आहे. स्ट्राईक एंडला हेरंब आहेत. नॉन स्ट्राईक एंडला करुणेश. छत्रपती संभाजीनगर अगेन्स्ट फाईट करत असताना दोस्ती 11 सावऱ्या संघ खेळतोय. बॉल तयार हो यावेळेस इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. ऑफ कटर बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय आणि सुंदर गोलंदाजी सातत्याने अनिकेतची नक्कीच पाहायला मिळते. कारण की आपण जेव्हा जेव्हा पाहिलंय दोस्ती 11 सावरे संघ खेळत असताना संपूर्ण हरीश अँड टीम तुम्हाला पाहायला मिळते. एकदम चांगलं युवा खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळतात. अनुभवी खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात या संघातून. नेक्स्ट बॉल इथे आपण पाहतोय ऑन साईडला पुल करायचा होता. एक सिंगल मात्र जरूर कंप्लीट. दुसऱ्या दाबाचा मानस आहे पाहावं लागेल. हो यावेळेस क्लोज कॉल होता. जर बॉल इथे कलेक्ट केला असता तर विकेट नक्कीच पाहायला मिळाली असती, परंतु थोडीशी चूक अनिकेतकडून झालेली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल
अजूनही उर्वरित आहेत. 24 धावा धाव फलकावरती आहेत. लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. अनिकेत स्ट्राइक एंड पे करुणेश. शेवटचा बॉल राईट अमोद द विकेट. इथे आडवा बॅटने मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगल ॲड झाली आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 25 धावसंख्येवरती. 25 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 25 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. आणि आता इथून पुढे गिअरअप चेंज करावं लागेल टीम बॅटिंग करत असताना. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पाणी पोचवा मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम्सला विनंती आहे. इस्माझॉन बॉलिंग मार्कवरती तेजस यांना आपण पाहतोय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डिप मिड विकेटला फिल्डर आहेत आणि एक सिंगल मेल. सिंगलने सुरुवात केली या ओव्हर. 26 धावा फलकावरती आहे. 26. करण बोराडे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी झाली आहे. त्यांचं देखील आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. परंतु उद्याच्या दिवसामध्ये थोडंसं लवकर या हीच मागणी असेल. फुलटॉस बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. हे रंबला धक्का क्रमांक 3 लागलाय टीम छत्रपती संभाजीनगर या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळतात. सुमित आलेले आहेत युवा खेळाडू. करुणेश आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगर हा संघ खेळतोय आणि या क्रीडा क्षेत्रामध्ये फार नाव लौकिक आहे छत्रपती संभाजीनगरचं. पाहिलं तर क्रिकेट असू दे, सातत्याने प्रज्वल गोविंद पथक दहीहंडीमध्ये देखील चांगली कामगिरी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून. हो, यावेळेस मैदानावरती घडलंय तरी काय. नो बॉलचा कॉल आलाय. मोठा बिमार मी तर डब्बल बिमार इथे मात्र टाकण्यात आला गोलंदाज तेजस कडून आणि नो बॉल. येस, नो+1 टोटल 2 धावा मिळतात. अगदी हातातून हा बॉल निसटला. नो+1 2 धावा इथे ऍड होतील आणि आता फ्री हिट. अंपायर हेलिकॉप्टर ऑन. फ्री हिटचा बॉल. फुल टॉस बॉल होता. फिल्डर आहेत आणि यावेळी हाताला चुंबन घेऊन बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मैदानाच्या आतमध्ये घडतंय तरी काय. चुकांवरती चुका होतात. पहिला आपण पाहिला नो बॉल टाकण्यात आला बिमर.
हातातून बॉल सुटला, बॉलरची चुकी तुम्हाला पाहायला मिळाली आणि आता फिल्डरची चुकी. परंतु या चुकावरती कसं परिवर्तन करतोय टीम सावरे संघ पाहणं गरजेचं राहील, कारण की एक चांगला संघ आहे आणि एक मोठा संघ म्हणून ओळखला जातो दादा संघ. कारण की बॅटिंग लाईनअप आपण पाहिली तर फार चांगली तुम्हाला पाहायला नक्कीच मिळते टीम दुसरी 11 सावरे संघाची. बोलत या पुढचा बॉल यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे डॉट बॉल आलाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 ऑन अ बोर्ड. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बघा इनिंग ब्रेकमध्ये टीम अल्टिमेट बदलापूर आणि गावदेवी आंबेसिव दोन्ही संघांना विनंती आहे टॉससाठी तुम्ही यायचंय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. पुढचा बॉल आडवा बॅटने यावेळेस आपण पाहतो मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना करून सवांचा क्लास दाखवणारा गगनचुंबी आलेला हा षटका. बॅटिंग करून सवांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळत आहे. ओव्हर नक्कीच कंप्लीट झाली आहे. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि धावफलक पोहोचलाय 40 या धावसंख्येवरती. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल, पाणी देखील आलेला आहे. आज संपूर्ण आंबेडकर संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. गावदेवी आंबेडकर विपक्ष फाईट करत असताना अल्टिमेट बदलापूर सर अल्टिमेट बदलापूर कॅप्टन आपण या आंबेडकर संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल, अन्यथा पॅनल्टीच्या सामोरे तुम्हाला जावं लागेल. आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय प्रत्येक संघाला पॅनलाइज करण्यात आलं जे जे संघ उपस्थित नव्हते. 40 धावा झालेत दादा. 40 ऑन अ बोर्ड. 40 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. तोहित देखील आलेले आहेत. इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील. चला आंबेशिव संघ कॅप्टन या आपण लगेच टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. मी विनंती करेन आयोजकांना शुभाचे टॉस करायचा आहे. चला नरेशजी कडव आपण या विनंती आहे. चला मुख्य आयोजक आपण पाहतोय नरेशजी कडव यांचे शुभ आजचे आपण करतोय टॉस नेक्स्ट मॅचचा. तुमचे दिनेशजी कडव देखील इथे आलेले आहेत. इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि येस ओ टू मॅच बोलत या. पहिला बॉल ओ सुमितचा फटका पाहायला मिळतोय, परंतु इथे बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. परंतु इथे पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय. फलंदाज होतील बाद. सुमितला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि अजून एक धक्का लागलाय यावेळेस टीम छत्रपती संभाजीनगर संघाला. अल्टिमेट बदलापूर संघाने नाणेफेकी जिंकली आहे. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट इन्व्हाइट केलाय गावदेवी आंबेशिव संघाला आपल्या घरच्या मैदानावर बॅटिंगसाठी. 37 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संदेश आलेत बॉलिंग मार्कवरती. इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय संपूर्ण आंबेशिव संघ दिनेशजी कडव, जितू गावट आणि मनोज देखील आमचे इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत आज. सतीश न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल हो यावेळेस नवसा कॉल आला बिमरचा आणि फटका यावेळेस देखील करून बॅट मधून आलेला हा अजून एक दमदार धमाकेदार चौकार.
फ्री हिटचा बॉल. उघड्या डोळे पहा नीट, कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फ्री हिट वरती कशा प्रकारचे बॅटिंग करतोय करुणेश चव्हाण. मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल आहे, हवेमध्ये फटका गेलाय. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच असेल. दुसरी धाव देखील इथे बघता बघता कंप्लीट आणि मैदानावरती घडलंय. तरी काय स्ट्राईक सतीशने सांगितले तू थांब, कारण की त्याच्या बॅट मधून धावा आलेल्या आहेत, त्याला देखील माहिती आहे. आणि आता जेव्हा जेव्हा करुणेशची बॅट बोलते तेव्हा संपूर्ण ही टीम मात्र बोलते. आणि त्याच सध्याच्या घडीला मैदानावरती पाहायला मिळतोय करुणेश चव्हाण स्ट्राईक एंडला बॅटर. 47 धावा धाव फलकावरती आहे. 47 धावा टीम टोटल आहे. वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय करुणेश चव्हाण. काय बॅटिंग आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळी देखील गेंद आई स्लॉट में, उसको पार किया पार्किंग प्लॉट में. दमकम दाखवलाय करुणेशने आणि सांगून दिलाय इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा. ठोकलाय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड उडन खटोला षटकार. बॅटिंग चालू आहे, दमकम दाखवलाय. मात्र सांगितलंय नक्कीच राजा तो राजा बाकी सारी प्रजा. प्रजा से बड़े ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. आणि दमखम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. करुणेशची बॅट बोलते आणि मी तर म्हणेन कालपासून बॅट चार्जिंगला लावलेली की काय त्याच प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल अजून एक आणि बॅक टू बॅक सेकंड इन ए रो बाई. करुणेश चव्हाण बॅट बोलते, नाव बोलतोय आणि आता संभाजीनगरचा क्लास दाखवणारा नेत्र दीपक आलेला हा षटकार. वैयक्तिक आपण पाहतोय 47 धावा बनल्यात. 15 बॉल मध्ये 47 धावांची खेळी बहारदार विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळते करुणेश चव्हाणची. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. अर्धशतक आपल्या नावावरती होईल का हे पाहणं गरजेचं राहील. काल आपण पाहिलं सुदर्शन जाधवच्या बॅट मधून अर्धशतक आलंय या स्पर्धेमध्ये पहिलं. दुसरा बॉल आपण पाहतो यावेळेस पाहावं लागेल मैदानावरती घडलंय तरी काय. आणि यावेळेस धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल सतीशला मैदानाच्या बाहेर. डॉट बॉल जरूर आला होता, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु सतीशला माहिती आहे करुणेश स्ट्राईक वरती होणं फार गरजेचं आहे. कारण की आता जवळ जवळ आपण पाहतोय अर्धशतकच्या उंबरावरती नक्कीच पाहायला मिळतोय, उंबरट्यावरती पाहायला मिळतोय करुणेश चव्हाण. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये करुणेश चव्हाणची. शेवटचा बॉल आहे. नक्कीच करुणेश चव्हाणसाठी कॅश प्राइज आलेला आहे. योगी बालाचे मालक जीवन भोईर यांच्या वतीने जर अर्धशतक कंप्लीट झालं तर जीवन भोईर यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल करुणेश चव्हाण याला. योगी बालाचे मालक जीवन पंडितनाथ भोईर यांच्या वतीने हे कॅश प्राइज आहे. शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहतो इथे नोचा कॉल आलाय, नो प्लस 4 आणि आपलं अर्धशतक देखील कंप्लीट केलंय. बॅट उंचावरती दाखवली आहे. छत्रपती संभाजीनगरचा हा सितारा करुणेश चव्हाण बॅट मधून अर्धशतक. आई गावदेवी चषक अंबेशिव या स्पर्धेमध्ये दुसरं जे कोणाच्या नावावरती झालं असेल ते करुणेश चव्हाण आहे. काय बॅटिंग आहे, नक्की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत करुणेश साठी. पहिलं सुदर्शन जाधवचं झालं आणि दुसरं करुणेश चव्हाणचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. सकाळची सुरुवातच अशी गोड व्हावी अर्धशतकाने तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. आणि शेवटचा बॉल आहे तो देखील फ्री हिट आहे. फलक टीम टोटल 64 ऑन ए बोर्ड. बॉल तयार, राईट ऑफ द विकेट. पुढचा बॉल शेवटचा बॉल आहे. ऑन साइडला पुल केलाय, फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. नाबाद बहारदार खेळी करुणेश चव्हाणची तुम्ही पाहतात. हे नाव मात्र इतिहासाच्या पानावरती लिहिलं जाईल. काय बॅटिंग केली आहे. येणारे 18 बॉल मध्ये आपण पाहिलं तब्बल 55 धावांची बहारदार विस्फोटक बॅटिंग करुणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. छत्रपती संभाजीनगरचा तारा सितारा हे मात्र इतिहासाच्या पानावरती नक्कीच कोरलं जाईल. नक्कीच करुणेश चव्हाणसाठी कॅश प्राइज आलेला आहे. तर आता जीवन पंडितनाथ भोईर यांच्या वतीने 1000 रुपये, अनिकेत धारवे यांच्या वतीने 1000 रुपये, टोटल 2000 रुपयाचं कॅश प्राइज ऑनलाईनच्या माध्यमातून नक्कीच त्यांना देण्यात येईल. काय बॅटिंग सेल्यूट आहे करुणेश चव्हाण. वॉटर बॅटिंग 55 धावा नाबाद खेळी, वेल प्लेड आणि खऱ्या अर्थानं 2000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देखील आलेला आहे. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आता गरज आहे दोस्ती 11 सावरे संघाला येणारे 30 बॉल आणि
गरज असेल 69 धाब्यांची 69 चा टार्गेट इथे सेट करण्यात आलाय का बॅटिंग पाहायला मिळाली. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस देखील केलेला आहे. टॉस तिथे जिंकला अल्टिमेट बदलापूर या संघानं आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. इन्व्हाइट केलं आपल्या घरच्या मैदानावरती अंबेसिव संघाला बॅटिंगसाठी. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला दोन्ही संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील जरूर. आणि आमचे मंथन देखील आलेले आहे तिथे. मंथन गावातला तुम्ही पाहतात मथुर फॅन्स क्लब, एक मथुरचा 6था वर्ग. मंथन देखील इथे उपस्थित झाला. मंथन एक छोटा सिमुकला त्याचं देखील स्वागत आहे. वेलकम. सेकंड इनिंगला आपण नक्कीच सुरुवात करतोय आणि जसे सेकंड इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण करतो मायक्रोफोन वरती परिवर्तन. तिथे जोडले जातील त्याच विभागातील एक बुलंद आवाज आणि अंबेसिव गावचे बाहुबली इन ॲक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. परंतु त्यांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. ओव्हर टू यू जितू सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू अनुज सर. पहिल्या सत्रामध्ये आपण अनुज मोरे मॅन फ्रॉम शिरगाव यांचा गोड आवाज ऐकला. वळूया दुसऱ्या सत्राकडे. सलामी फलंदाज तेजस. पहिला चेंडूला ऑफ करण्याचा प्रयत्न मिडॉन क्षेत्ररक्षक येईल आणि चांगला झेल एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक आला होता वेद आणि पहिला चेंडूवरती सफलता अर्जित करत असताना पहिला झटका बसलाय तो दोस्त येऊन सावरे संघाला. गोलंदाजी मार्कवरती पाहिलं तर अर्पणला पाहिजे होतं. अर्पणने सुंदर अशी गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती एक मोठा विकेट जाळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर संघाचा गोलंदाज अर्पणला पाहिलं. पहिला झटका दुसरी लिहून सावरे संघाला तेजसच्या स्वरूपामध्ये येणारे 30 बॉल 69 धाव्यांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती एक झटका बसलाय दुसरी लिहून सावरे संघाला. नवीन फलंदाजीसाठी इनॅट नंबर 3 वरती वनडाऊनचा फलंदाज अनिकेतला पाहतोय आपण. नॉन स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय सलामी फलंदाज ऋषिकेश. स्ट्रायकिंग वरती नवीन फलंदाज अनिकेतला पाहतोय. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेचा पहिलं षटक घातलं असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अर्णवला पाहतोय आपण. सॉरी अर्पणला पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने फेस करेल नवीन फलंदाज अनिकेत. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडू संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडूची सांगता बीट होते फलंदाज अनिकेत. भलं मोठं डोंगर पाहायला भेटते धावांचं छत्रपती संभाजी संघाकडून.
68 धावा कुठल्या होत्या. 69 धावांचं लक्ष आहे. पुढचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटली. पंच नोचा इशारा करतायत. पंचांचा डिसिजन लास्ट डिसिजन असेल, त्यामुळे हा चेंडू नो पाहायला भेटला. चेंडू तर चांगला पाहायला भेटला होता, परंतु कुठेतरी ओव्हर स्टेपिंग पाहायला भेटली. त्याचा नोचा इशारा पंच. पुढचा चेंडू असेल फ्री हिट, सुवर्ण संधी असेल फलंदाज अनिकेतसाठी. मोठा फटका खेळायची. गोलंदाज अर्पणच्या विरुद्ध. फुलटा चेंडू लेग साईडच्या दिशेने दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू गेला लॉंग लेगच्या दिशेने. तिथे चांगले क्षेत्ररक्षकाकडून पाहायला भेटले. फक्त ना फक्त सिंगल धाव मिळते या चेंडूवरती. कमबॅक गोलंदाजी पाहायला भेटते. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला भेटतंय छत्रपती संभाजीनगर संघाकडून. सिंगल धावेवरती समाधान मानावं लागते दोस्ती सावरे संघाला. आता मात्र स्ट्राईक वरती सलामी फलंदाज ऋषिकेश पेस करेल अर्पणच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. कॉडबेलची अपील आणि अपील इथे छत्रपती संभाजी संघाकडून करला असताना परंतु अपील इथे फेटायला असताना पंच निर्धाव चेंडूची सांगता. पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी करते गोलंदाज अर्पणला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी जशी छत्रपती संभाजीनगर संघाला अपेक्षा होती, अपेक्षावरती खरा उतरताना पाहतोय आपण गोलंदाज अर्पणला. पुन्हा एकदा अर्पण रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू सुद्धा डॉट व्हायला भेटतोय. चांगली गोलंदाजी वारंवार फलंदाजाच्या डॉट चेंडू फेकत असताना पाहतोय आपण गोलंदाज अर्पणला. शेवटचा चेंडू या षटकामधला गोलंदाज अर्पणचा. चांगली गोलंदाजी अर्पणची. आता मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षकाकडून चुकी पाहायला भेटते. चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये करत असताना फलंदाज ऋषिकेशच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत असा चौकार. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 1 गडी बाद. फक्त 6 धावा पाहायला भेटतात. कुठेतरी चुकी पाहायला भेटली क्षेत्ररक्षकाच्या आधी. त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये झाले. गोलंदाजीचं विश्लेषण केल्यानंतर सुंदर अशी गोलंदाजी केली होती अर्पणने, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षक चुकीमुळे या धावा इथे बहाल केल्या जातात. नवीन गोलंदाजी मार्क वरती राईट अप ओव्हर द विकेट आहे. हेरंबला पाहतोय आपण. स्ट्राईक एंड वरती अनिकेत. 1 डाऊनचा फलंदाज नेट नंबर 3 वरती आलेला. खूप साऱ्या अपेक्षा असतील दोस्ती सावरे संघाकडून अनिकेत कडून. 1 डाऊनचा फलंदाज नेमकी घातकी फलंदाज, मोठे फटके मारण्यासाठी जाणला जाणारा फलंदाज असतो. फिरकीचं आक्रमण आणि फुलटॉस चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु झेलच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतं ते अनिकेतला. दुसरा झटका बसतोय तो दोस्ती 11 सावरे संघाला अनिकेतच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वरती अनिकेतची धावा करून काढण्यासाठी नवीन फलंदाज सनीला पाहतोय आपण. दोस्ती सावरे संघाला दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती दुसरा झटका बसलाय तो. फिरकीचं आक्रमण पाहायला भेटतं आपल्याला गोलंदाजीवरती छत्रपती संभाजी संघाकडून.
हेरंबकडून. पहिला चेंडूवरती आक्रमण, परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला चटका देत असताना चेंडू गेला सीमारेषा पार. मिडविकेटच्या दिशेने हा आलेला फलंदाज सनीच्या बॅट मधून षटकार पाहायला भेटतो आपल्याला. दणदणीत पहिला असा षटकार दोस्ती लिहून सावरे संघासाठी. 6 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा 12 धावा जबाबदारी घ्यावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. जशी पहिल्या इनिंग मध्ये आपण फलंदाजी पाहिली ना करूनच तशीच फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये विडांच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल अडवेल या दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करत असताना पाहिलं आपण ऋषिकेश आणि सनी चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती दोन्ही करत असताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा हेरंब, पुन्हा एकदा फिरकीचा आक्रमण, परंतु चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखले. सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल या दरम्यान फक्त ना फक्त सिंगल धाव पाहतोय आपण मैदानावरती. फक्त सिंगल डबल धाव. कमबॅक करण्याचा प्रयत्न हेरंब षटकार आल्यानंतर. पुन्हा एकदा हेरंब लाफ केला चेंडूला. हवेमध्ये चेंडू नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. तिथे क्षेत्ररक्षक करूनच येईल अडवेल या दरम्यान एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करत असताना पुन्हा एकदा 2 धावा दोस्ती नेऊन सावरे संघासाठी. फलंदाज ऋषिकेशच्या बॅट मधून. लॉफ केला चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसेल. हा चेंडू सुद्धा आक्रमक पवित्र धारत करत असताना ऋषिकेशच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत असा षटकार पाहायला भेटतोय. आणि या षटकाराने दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 2 गडी बाद 23 धावा. येणारे 18 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल दोस्ती 11 सावरे संघाला विजयासाठी. असेच मोठे फटके मारावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल दोस्ती 11 सावरे संघाला. आणि जर हा सामना कुलगाव छत्रपती संभाजीनगर संघाला जिंकायचा असेल तर डॉट चेंडू फेकावे लागतील. पाहूया मैदानावरती काय होतंय. येणारे 18 चेंडू 46 धावांची गरज. जास्त वेळ घेऊ नका. छत्रपती संभाजीनगर संघ आपल्याला वारंवार विनंती करतोय. अजूनही खूप सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. नवीन गोलंदाजी मार्गवरती इनॅट नंबर 3 कुणालला पाहतोय. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कुणाल. पहिला चेंडू फुल टॉच चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू. सुवर्ण संधी होती मोठा फटका खेळायची, परंतु कुठेतरी चुकी पाहायला भेटते. निर्धाव चेंडू सांगता मैदानावरती कुणाल. टायगेवरती सनी. 4 चेंडू 9 धावेवरती खेळत असताना आल्याच आघात केला होता सनीने, परंतु त्याला थांबवले इथे फलंदाज कुणाल. गोलंदाज कुणाल याने अजून एक निर्धाव चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या. चांगली गोलंदाजी कमबॅक गोलंदाजी करताना पाहतोय कुणालला आपण. लाफ केला सरळ दिशेने एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक हेरंब येईल अडवेल या दरम्यान एक धावेचा अवधी आणि फक्त सिंगल धाव. चांगलं क्षेत्ररक्षक हेरंब कडून. तेवढी चांगली गोलंदाजी कुणाल सुद्धा करताना पाहतोय आपण गोलंदाजीवरती.
आता कुठे लाईन पासून भरकटताना पाहतोय आपण कुणाला. पहिले 3 चेंडू चांगले फेकले होते, पण तो हा स्वेअर चेंडू वाईटचा इशारा पंच आम्हाला करतात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव बहाल करत असताना पाहतोय आपण दोस्ती इलेव्हन सावरे संघासाठी. कुणाल लाफ करण्याचा प्रयत्न, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू, कॉडबेनची अपील अपील परंतु पंचांची वाद घालू नका. पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल. ऑफिशियल पंच विष्णू शिंदे सर, स्क्वेअर लेग पंच योगराज महाराज भोटेरे. ऑन फील्ड जो अंपायर डिसिजन असेल तो फायनल असेल. फलंदाजी ते बाद असेल. चांगला झेल पाहायला भेटला यश कडून. आणि अजून एक झटका बसलाय तो दोस्ती इलेव्हन सावरे संघाला. तिसरा झटका फलंदाज ऋषिकाच्या स्वरूपामध्ये. इनॅट नंबर 5 वरती फलंदाज पाहतोय आपण हरेश मांडवकर, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय तो हरेश मांडवकर. इनॅट नंबर 5 वरती फलंदाजीसाठी आपण आलेला. स्ट्राईक एन वरती पाहतोय, नॉन स्ट्राईक वरती सनी. क्षमता आहे हरेश मध्ये, वारंवार आपण पाहिलं असेल कित्येक वर्ष अधिराज्य केलंय क्रिकेट वरती तोच हरेश मांडवकर पुन्हा एकदा सज्ज झालाय गावचा संघ दोस्ती सावरे संघासाठी खेळण्यासाठी. अपेक्षा खूप साऱ्या असतील हरेश कडून. पाहूया कशी फलंदाजी करतोय हरेश आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. गोलंदाज कुणाल, पहिला चेंडू लाफ केला मिड विकेटच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं, परंतु थोडीशी चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर लगेच 4 धावांमध्ये करत असताना या मिळतात दोस्ती सावरे संघाला 4 धावा. हरेश मांडवकर पहिला चेंडूवरती आघात करत असताना पाहिलं आपण. याच फटक्यांसाठी तर हरेश मांडवकरला जाणलं जातं. पहिला चेंडूवरती प्रत्युत्तर देत असताना पुन्हा लाफ करण्याचा प्रयत्न, परंतु यू मिस आय विल डेफिनेटली हिट पाहायला भेटलं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, त्रिफला चीत केले. एक तेरी तो एक मेरी हेच सांगत असताना कुणालला पाहिलं आपण बाद केले फलंदाज हरीश मांडवकरला. हा बसलेला 4था झटका. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी इनॅट नंबर
6 वरती पाहतोय आपण वैभवला पाहतोय येणारे 12 चेंडू 40 धाव्यांची गरज नवीन गोलंदाज मार्क वरती अर्पणला पाहतोय आपण ज्याने पहिलं षटक फेकलं होतं तोच अर्पण पुन्हा एकदा सज्ज झालाय शॉट ऑफ लाईन चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सुद्धा अर्पणची पाहिली होती फक्त 6 धावा खर्च करत असताना एका गड्याला बाद केलं होतं तोच अर्पण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा फिरकावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी लाईन थोडी मिस करत असताना पाहतोय आपण अर्पणला पण आम्हाला इशारा करतो वाईटचा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळायची दोस्ती लिहून सावरे संघाला ब्लॉक हॉल मध्ये चेंडू पुन्हा कॉडबेनची अपील परंतु आता अपील फेटाळत असताना अजून एक निर्धाव चेंडू मैदानावरती फेकत असताना गोलंदाज अर्पण स्वेर चेंडू आल्यानंतर कमबॅक करताना पाहतोय पण अर्पणला चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी समीकरण महाग होत असताना येणारे 10 चेंडू 39 धाव्यांची गरज विजयासाठी वारंवार तोच फटका केला असताना पाहतोय आपण फलंदाजाला परंतु बॅटचा चेंडू संपर्क पाहायला भेटत नाही अजून एक निर्धाव चेंडू वारंवार निर्धाव चेंडू फेकत असताना गोलंदाजी काय गोलंदाजी करतोय अर्पण चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी इथे घडलंय काय चेंडू तो स्वेअर होता परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाजाला बाद व्हावं लागतंय वारंवार बीट होत होता फलंदाज सनी त्याची इथे केली संपुष्टात येते रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक झटका 5वा झटका दोस्ती लिहून सावरे संघाला टेन क्रिक युट्यूब लाईव्ह वाहिनी पाहतोय आपण आपल्या या स्पर्धेमध्ये आमच्या समवेत रोहित रॉय तसेच दीपक स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण सौरभ योगा टीचर म्हणून ज्यांची ओळख आहे तेच कॅमेरामॅन सौरभ योगा टीचर त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल ना तर नेहमी ते मी ऑनलाईन पाहू शकता योगा टीचर हे सर्च करा तिथे आपल्याला सौरभ दिसतील ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता निर्धाव चेंडूची अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय काय गोलंदाजी करतोय जरी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 धावा बहाल केल्या असल्या ना गोलंदाज अर्पणने तर पण कमबॅक करतोय वारंवार निर्धाव चेंडू फेकत असताना ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा वाईट यॉर्कर वेगावरती स्वारून गोलंदाजी करतोय अर्पण वारंवार बीट करतोय फलंदाजांना शेवटचा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी पाहायला भेटली आपल्याला अर्पण कडून निर्धाव चेंडू 4थं षटक समाप्त 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा फक्त 31 धावा फक्त 2 धावांचं षटक फेकत असताना एका गड्याला रनआउटच्या संबंधी बाद केले अर्पणने चांगली गोलंदाजी येणारे 6 चेंडू 38 धावांची गरज कुठेतरी चमत्कारच हा सामना जिंकून देईल तो दोस्ती येऊन सावरे संघाला शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज सतीशला पाहतोय आपण मला चेंडू यॉर्क चेंडू होता सॉफ्ट ऑनने खेळून काढला लेग साईडच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल या दरम्यान
कोणतीही धाव नसेल, फक्त औपचारिकता शिल्लक पाहायला भेटते आपल्या मैदानावरती. पूर्णपणे सामना हा सोडलेला दिसतोय आपल्याला दोस्ती इलेव्हन सावरे संघाकडून. लॉफ केला चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज धावतोय परंतु थोडा दूर राहिला त्यांच्यापासून चेंडू. या दरम्यान एक धाव घेत असताना शेवटचे 4 चेंडू. चार धावांसाठी चौकार. फलंदाज नवीन आलेला अतिशच्या बॅट मधून. फ्लिक करण्याचा प्रयत्न, लेग बिफोरची अपील आणि अपील इथे उचलून धरली आहे. अजून एक झटका दोस्ती सावरे संघाला लाभ असलेला हा 6वा झटका. औपचारिकता शिल्लक फक्त 2 चेंडू आणि 33 धावांची गरज. नवीन फलंदाज जगदीशला पाहतोय आपण. स्ट्राईक एंड वरती पेस करते गोलंदाज सतीश. लेग साईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक सुद्धा मजा घेतात आता. हा चेंडू सुद्धा 4 धाव्यांसाठी चौकार पाहायला भेटते. फलंदाजाला कॉन्फिडन्स कुठेतरी दुरावलेला पाहतोय. हे फटके मोठे फटके जर पहिल्यांदा आले असते ना तर कुठेतरी सामन्यामध्ये मजा आली असती. परंतु वन साइड सामना इथे पाहायला भेटतो छत्रपती संभाजीनगर संघाकडून. औपचारिकतेचा शेवटचा चेंडू या सामन्यामधला. लेट आला ना. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक झेल घेतलाय आणि सामना इथे विजय होतोय छत्रपती संभाजीनगर संघ. अभिनंदन छत्रपती संभाजीनगर संघ. हार्ड लक दोस्ती सावरे संघ.